वेलकम बॅक अगेन. तर आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये आपला नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत, कॅपिलरी ॲक्शन. आता कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय? पहिल्यांदा कॅपिलरी म्हणजे काय हे माहीत पाहिजे. कॅपिलरी इज अ फाईन बोअर ऑफ हॅव्हिंग अ साइज अबाउट 1 mm in which water just rises or falls. लिक्विड जस्ट रायझेस और फॉल्स. कॅपिलरी म्हणजे एक अशी फाईन बोअर आहे, त्याचा आकार आपल्या केसासारखा आहे. ते तेवढं साईज आहे त्याची 1 mm. त्याच्यामध्ये वॉटर लेवल एकतर वाढत असते किंवा वॉटर लेवल काय होत असते, कमी होत असते. त्याला आपण काय म्हणतो, कॅपिलरी म्हणतो. आता डिफरंट जे काय असणारं स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये कॅपिलरी वर्किंग होत असतं, कॅपिलरी ऍक्शन होत असते. The phenomenon of rise or fall of a liquid inside a capillary tube when it is dipped in a liquid is called a capillarity. आता कॅपिलॅरिटी म्हणजे काय? कशाला म्हणायचं कॅपिलॅरिटी? The phenomenon of rise or fall of a liquid. काय म्हटलंय? The phenomenon of rise or fall of liquid inside a capillary tube. एखादी कॅपिलरी ट्यूब असेल, त्या कॅपिलरी ट्यूब मध्ये काय म्हणतो आपण, ती लिक्विड जी आहे ती काय होतं, राईज होतं किंवा फॉल होतं. द फेनोमेनन ऑफ राईज और फॉल ऑफ लिक्विड इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब किंवा व्हेन इट इज डिप्ड इन द लिक्विड. ज्यावेळी आपण ती ट्यूब कुठून डिप करतो, कुठं बुडवतो, लिक्विड मध्ये बुडवतो, देन इट इज कॉल्ड कॅपिलरी. तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, कॅपिलरी. ओके. द फेनोमेनन ऑफ rise or fall of a liquid inside a capillary tube when it is dipped in a liquid, then it is called a capillarity. त्याला आपण कॅपिलॅरिटी असं म्हणतो. आता काही एक्झाम्पल आपल्याला काय काय सांगितलंय. ऑइल रायझेस ऑफ द विक ऑफ अ लॅम्प. आता जनरली आपण दिवा वगैरे लावतो, तर त्याच्यामध्ये ऑइल असतं आणि ऑइल मध्ये ती विक, ज्याला आपण वात असं म्हणतो. काय होतं जनरली, कशी काय ती वात पेटते, तर त्याच्यामध्ये असणारं जे ऑइल आहे ते सगळं ऑइल ऍब्सॉर्ब केलं जातं. कशाद्वारे? त्या विकद्वारे. म्हणजे ही कसल्या प्रकारची ऍक्शन झाली, कॅपिलरी. ऑइल रायझेस ऑफ द विक ऑफ अ लॅम्प. सेकंड सांगितलेलं क्लॉथ रॅक सक्स वॉटर. समजा जमिनीवरती एका ठिकाणी जर कुठं पाणी सांडलं असेल, तर त्याच्यावरती समजा आपण जर कपडा टाकला, तर तो असणारा कपडा, ते असणारं जे काही पाणी आहे ते सगळं काय करतं, सक करतं, खेचून घेतो, ओढून घेतो. म्हणजे ही सुद्धा कसली ऍक्शन आहे, कॅपिलरी ऍक्शन आहे. थर्ड सांगलेलं आहे वॉटर रायझेस ऑफ द क्रिव्हायसेस इन रॉक्स. तर समजा काहीतरी आपल्या असणारे समजा वॉटर काय होतं, रायझेस अप होतं, क्रिव्हायसेस इन रॉक्स. त्याला आपण काय म्हणतो, जसं की फॉर एक्झाम्पल मोठे मोठे खाणी असतात, त्याच्यामध्ये काय झालेलं असतं, जे काय रॉक्स असतात त्याला क्रिव्हायसेस, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की त्या ठिकाणून असणारं जे काही वॉटर असेल ते त्याच्यामधून बाहेर पडत असतं. जसं की फॉर एक्झाम्पल आपण जमिनीमध्ये ज्यावेळी विहिरी वगैरे, वेल वगैरे खणतो, तेव्हा त्याच्यामध्ये आपण काय म्हणत असतो की उमाळ लागला, असा शब्द वापरतो, बरोबर आहे का? म्हणजेच काय, तर द वॉटर रायझेस ऑफ द क्रिव्हायसेस इन रॉक्स. त्याच्यामध्ये असणारं जे काही वॉटर आहे ते काय होतं, त्याच्यामधून वरती येत असतं, रायझेस होत असतं. चौथा आहे सॅप अँड वॉटर राईज अप टू द टॉप मोस्ट लीव्स इन अ ट्री. आता सॅप म्हणजेच त्याच्यामध्ये असणारं जे काही पाण्याचं जे असणारं प्रमाण आहे, किंवा वॉटर राईज अप टू द टॉपमोस्ट लीव्स इन अ ट्री. जमिनीमध्ये असणारं आतलं पाणी, झाडाच्या एकदम टॉपमोस्ट, झाडाचा एकदम जो अप्पर पार्ट आहे तिथपर्यंत काय होतं, ते इझिली पोहोचवलं जातं. हे कशाद्वारे, तर कॅपिलरी ऍक्शन. म्हणजे त्याच्यामध्ये असणारं जे काही पाणी आहे ते सॅपद्वारे किंवा ते त्याच्यामध्ये असणारे कॅपिलरी ऍक्शन, याच्यामुळे ते झाडाच्या शेवटच्या पानांपर्यंत जाऊन पोहोचतं. आणि पाचवं सांगितलेलं आहे ब्लॉटिंग पेपर ऍब्सॉर्ब्स इंक. समजा एखाद्या ठिकाणी शाई वगैरे सांडली असेल, त्याला जर आपण ब्लॉटिंग पेपर लावला तर ती सगळी शाई तो ब्लॉटिंग पेपर काय करतो, ऍब्सॉर्ब करतो. ओके. तर हे झाली कॅपिलरीची ऍक्शन. पहिल्यांदा आपण काय म्हणतो, कॅपिलरी. कॅपिलरी म्हणजे काय म्हटलं, ए व्हेरी फाईन बोअर हॅव्हिंग अ साइज ऑफ अबाउट 1 mm, इट इज कॉल्ड एज अ कॅपिलरी. ओके. त्यानंतर आपण काय पाहिलं, कॅपिलॅरिटी. कॅपिलॅरिटी म्हणजे काय म्हणतो आपण, द फेनोमेनन ऑफ राईज ऑर फॉल ऑफ अ लिक्विड, कुठे, इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब किंवा when it is dipped in the liquid is called a capillarity. Okay. Capillarity म्हणजे आपण काय म्हटलं, the phenomenon of rise or fall of a liquid, कुठे, inside a capillary. कधी,
when it is dipped in the liquid. It is called as a capillarity. त्याचे एक्झाम्पल्स काय सांगितले? ऑइल रायझेस अप द विक ऑफ अ लॅम्प. सेकंड काय सांगितलं? क्लॉथ रॅग सक वॉटर. थर्ड काय सांगितलं? वॉटर रायझेस अप द डिव्हाइसेस इन रॉक्स. फोर्थ काय सांगितलं? सॅक अँड वॉटर राइज अप टू द टॉपमोस्ट लीव्स इन अ ट्री. पाचवं सांगितलं ब्लॉटिंग पेपर ऍब्सॉर्ब्स इंक. ओके. आता नेक्स्ट आपल्याला पुढे दिलेलं आहे कॅपिलरी फॉल. काय दिलेलं आहे? कॅपिलरी फॉल. आता बघा कॅपिलरी फॉल म्हणजे काय? तर याच्यामध्ये एक आपण जेव्हा एखादी असणारी कॅपिलरी एखाद्या लिक्विड मध्ये बुडवतो तेव्हा त्याच्यामध्ये वॉटर लेवल राईज होईल किंवा वॉटर लेवल काय होईल? फॉल होईल. आता ते राईज कधी होणार आणि फॉल कधी होणार आहे? तर फर्स्ट आपल्याला दिलेलं आहे कॅपिलरी फॉल. समजा एक कंटेनर आहे ज्याच्यामध्ये आपण लिक्विड पाणी घेतलेलं आहे आणि whenever we dipped this capillary tube inside the liquid. समजा आपण ही असणारी कॅपिलरी ट्यूब त्या लिक्विड मध्ये जर डीप केली तर साहजिकच त्याच्यामध्ये वॉटर लेवल काय होईल? वाढेल. इफ द लिक्विड इज अ वॉटर. केव्हा म्हणतोय मी? जर हे लिक्विड वॉटर असेल तर, मी मर्क्युरी म्हटलेलं नाही. ओके. तर इझिली काय होणार आहे? त्याच्यामध्ये लिक्विड लेवल वाढेल. सपोज आता आपण मी म्हणतोय ही मर्क्युरी असेल. काय असेल? मर्क्युरी असेल. तर व्हॉट हॅपन? तर मर्क्युरी जर असेल तर शेप ऑफ मर्क्युरी मिनिस्कस इज अप्पर कॉन्व्हेक्स. मग मर्क्युरी मिनिस्कसचा जो असणारा शेप आहे तो कसा असतो? अप्पर कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स म्हणजे मध्यभागी फुगलेली, म्हणजे फुगीर बाजू जी आहे तिकडे असणारं तोंड त्याला आपण काय म्हणतो? कॉन्व्हेक्स. बहिर्वक्र. म्हणजे याचा असणारा जो काय अप्पर शेप ऑफ मर्क्युरी मिनिस्कस आहे तो कसा आहे? अप्पर कॉन्व्हेक्स. आता या ठिकाणी आपण 4 पॉइंट कन्सिडर करणार आहे. ए, बी, सी आणि डी. ओके. इथे झूम करा. Consider 4 points A, B, C and D. Here A points which is lies above the convex surface inside a capillary tube. B point which is lies below the convex surface inside the capillary tube or again inside a liquid. C point which is lies above the plane surface of the liquid and D point which is lies below the plane surface of the liquid and outside the capillary tube. काय सांगितलं? 4 पॉइंट 4 ठिकाणी स्थित आहेत. ए हा पॉइंट आहे जो या कॉन्व्हेक्स जी बाजू आहे त्याच्या वरच्या बाजूला आहे जो कॅपिलरीच्या ट्यूब मध्ये आहे. बी हा पॉइंट जो आहे तो कॅपिलरी ट्यूब मध्ये आहे मात्र त्या कॉन्व्हेक्स सरफेसच्या थोडासा खाली आहे. सी हा पॉइंट जो आहे तो कॅपिलरी ट्यूबच्या बाहेर आहे आणि प्लेन सरफेसच्या वरती आहे. डी हा पॉइंट त्या प्लेन सरफेसच्या खाली आहे आणि त्या कॅपिलरी ट्यूबच्या बाहेर आहे. ओके. तर याच्यामध्ये बघा हिअर द प्रेशर ॲट पॉइंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉइंट ए. या ठिकाणी असणारं जे बीचं प्रेशर आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर कुठं असणार आहे? बीचं प्रेशर हे जास्त असणार कुणापेक्षा? एच्या प्रेशरपेक्षा. कारण का? तर या ठिकाणी असणार त्याचं लिक्विडचं प्रेशर. याच्यामध्ये फाईन बोर काय होणार आहे? वरून खालून वरती जाणार आहे म्हणजे प्रेशर ॲट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट ए. मात्र जनरली जर आपण विचार केला तर जेवढं प्रेशर ॲट ए आहे तेवढंच प्रेशर ॲट सी आहे. का? तर हे ॲटमॉस्फिरिक प्रेशर झालं. जेवढं प्रेशर ॲट ए आहे तेवढंच प्रेशर ॲट सी. म्हणजे हे कसलं प्रेशर झालं? ॲटमॉस्फिरिक प्रेशर विच इज अ सेम. पहिल्यांदा आपण काय म्हणू? प्रेशर ॲट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट ए. सेकंड मी काय सांगतोय? जेवढं प्रेशर एचं आहे तेवढंच प्रेशर सीचं पण आहे म्हणजे पी ए इज इक्वल टू पी सी. सो देअरफॉर पी सी इज इक्वल टू, आता हे बघा, प्रेशर ॲट सी इज इक्वल टू प्रेशर ॲट डी बिकॉज हे ॲटमॉस्फिरिक प्रेशर आहे, हे इनसाइड प्रेशर आहे. दोन्ही प्रेशर कसे आहेत? सेम आहेत म्हणजेच पी सी इज इक्वल टू पी डी. मात्र पी सी म्हणजे काय आहे? प्रेशर ॲट ए आहे. याचा अर्थ पी सी इज इक्वल टू पी डी इज इक्वल टू पी ए. याचा अर्थ सी या ठिकाणचं, डी या ठिकाणचं, टी या ठिकाणचं प्रेशर काय झालं? सेम झालं. असं जर असेल तर प्रेशर ॲट बी इज ग्रेटर दॅन पी डी. का? तर पी ए म्हणजेच पी डी आहे म्हणजेच प्रेशर ॲट बी इज ग्रेटर दॅन पी ए. पी एच्या ऐवजी मी काय लिहिलं? पी डी. याचा अर्थ दोन्हीही लिक्विड मध्ये जरी असले
इनसाइड कॅपिलरी असेल किंवा आउटसाइड कॅपिलरी असेल, दोन्ही जरी लिक्विड मध्येच असले तरी इनसाइड कॅपिलरी मध्ये असणारं जे प्रेशर आहे ते आउटसाइड कॅपिलरी पेक्षा जास्त आहे. दोन्हीही सेम लेवलला आहेत. फॉर मेंटेनिंग द प्रेशर, मग अशा प्रकारचं प्रेशर मेंटेन करण्यासाठी देर इज अ जस्ट रश इन दॅट कॅपिलरी ट्यूब. तिथं काहीतरी काय होतं, रश होते, म्हणजे असणारी लेवल जस्ट वाढेल किंवा कमी होईल. मग साहजिकच हे प्रेशर मेंटेन करण्यासाठी बी आर जस्ट सडनली फॉल. तो बी हा पॉइंट जो असणारी लेवल आहे सडनली काय होते, कॅपिलरी फॉल होते आणि ते प्रेशर बॅलन्स करण्यासाठी इथली लिक्विड लेवल काय होते, कमी होते. सो दिस इज द कॅपिलरी फॉल. ओके, कधी सांगितलं, वेन मर्क्युरी काय असेल, मर्क्युरी असेल अँड देन द असणारी जी काय कॅपिलरी ट्यूब आहे आपण त्याच्यामध्ये काय करतो, डीप करतो, तेव्हा ही कंडिशन. ओके, त्यानंतर नेक्स्ट याच्यामधला असणारा बी हा पॉइंट जो आहे कॅपिलरी राईज. आता कॅपिलरी राईज कधी होते, समजा असणारं हे कंटेनर आहे, मात्र इथं आपण काय म्हणू, इथं वॉटर आहे. इथं जसं मी म्हटलं मर्क्युरी, इथं काय असणार आहे, वॉटर. वेन वॉटर अँड कॅपिलरी ट्यूब which is just dipped into the liquid, then what happen, again here 4 points A, B, C आणि D. आता हे मी सांगत नाही, ते तुम्हाला लक्षात आलं असेल की A, B, C, D पॉइंट कसे आहेत. कधी कॅपिलरी जस्ट इमर्स इन वॉटर, जेव्हा आपण कॅपिलरी काय करतो, जस्ट इमर्स करतो कशामध्ये, त्या वॉटरमध्ये, तेव्हाची ही कंडिशन आहे. ओके, आता लक्षात घ्या, ज्यावेळी वॉटर लेवल असणार आहे तेव्हा साहजिकच ह्या ठिकाणचं असणारं प्रेशर PA हे मच मोर ग्रेटर दॅन असेल PB. म्हणजे PA प्रेशर ॲट A इज ग्रेटर दॅन PB आणि ह्या ठिकाणचं असणारं जे प्रेशर आहे C, D आणि B हे सेम असणार आहे. सो फॉर मेंटेनिंग प्रेशर या ठिकाणचं PB पेक्षा PA जास्त असल्यामुळं साहजिकच त्याच्यामध्ये असणारी जी लेवल आहे कॅपिलरीमध्ये ती साहजिकच ती काय होणार आहे, वरती सरकणार आहे. सो देयर इज अ हाईट H ऑफ दॅट लिक्विड कॉलम. कॉलम म्हणजे कॅपिलरीच्या आकारमानासारखं असणारं वॉटर लेवल वरती सरकलं, म्हणून आपण त्याला काय म्हणू, लिक्विड कॉलम, आणि त्याची हाईट काय असणार आहे, H. ओके, सो दिस इज अ कॅपिलरी इन वॉटर आफ्टर रायझिंग लेवल. नेक्स्ट थर्ड पॉइंट, एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल. आता आपल्याला पुढे कशाचं एक्सप्रेशन बघायचं आहे, कॅपिलरी राईज कशी होते किंवा कॅपिलरी फॉल कशी होते, त्याचं आपल्याला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन पाहिजे आहे. आता बघ, युझिंग प्रेशर डिफरन्स, पहिली मेथड काय आहे, युझिंग प्रेशर डिफरन्स. तर बघा, लेट द टोटल प्रेशर inside the capillary tube is equal to the surface energy or its surface tension. So excess pressure, आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला, excess pressure Pi minus P naught is equal to twice T upon R. फॉर्म्युला काय, excess pressure for the drop Pi minus Pi is equal to twice T upon R. आणि ते कोण बॅलन्स करतं, तर ह्या ठिकाणचं असणारं ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे H rho G is equal to twice T upon R. हा H rho G म्हणजे काय, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हाईट हिअर H इज हाईट ऑफ द लिक्विड कॉलम, rho means डेन्सिटी आणि G means acceleration due to gravity. हे बघा, हे आपली पहिली मेथड जी आहे ती युझिंग प्रेशर डिफरन्स आपण बघतोय, बरोबर आहे. काय आहे प्रेशर डिफरन्स, आता जनरली याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण शिकलोय एक्सेस प्रेशर, ज्यादा अति असलेलं प्रेशर म्हणजे काय, इनसाइड प्रेशर आणि आउटसाइड प्रेशर. इनसाइड प्रेशर PI, आउटसाइड प्रेशर PO. PI मायनस PO इज इक्वल टू ट्वाइस T upon R. मात्र हे जे एक्सेस प्रेशर आहे हे एक्सेस प्रेशर म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये असणार त्याचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच काय हो, H rho G. ओके, म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच त्याच्यामध्ये असणारं एक्सेस प्रेशर. मग H rho G इज इक्वल टू ट्वाइस T upon R. ओके, आता काय होतं बघा, समजा ही जी लिक्विड लेवल राईज झालेली आहे ते आपण इथं त्याचं असणारं मॅथमॅटिकल पॉईंट बघू. आता ही असणारी त्याची अप्पर लेवल आहे या ठिकाणची. आता जिथं त्याचा असणारा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे की तुम्ही टँजंट ड्रॉन केला
तर विदिन द इनसाइड द लिक्विड हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा तयार होतो. त्यानंतर मी याच्यामधून इकडं असणारा हा जो स्मॉल आर आहे, हा स्मॉल आर म्हणजे काय, रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब. स्मॉल आर म्हणजे काय, या असणाऱ्या कॅपिलरी ट्यूबची रेडियस आहे. त्यानंतर मी हा पॉइंट आणि हा पॉइंट जॉईन करतो, ह्याच्यामध्ये थिटा तयार होईल आणि हा कॅपिटल आर. आता हा कॅपिटल आर म्हणजे काय, तर रेडियस ऑफ मिनिस्कस. ही जी मिनिस्कस आहे, मिनिस्कस म्हणजे ही जी असणारी जी काय वरची असणारी जी काही लेवल आहे पाण्याची, वॉटर लेवल, त्याचा जो मिनिस्कस कर्वेचर भाग तयार होतो त्याची रेडियस ऑफ कर्वेचर कॅपिटल आर इतके. ओके, सो देअरफॉर दिस इज द फोर्सेस ऍक्टिंग ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. या ठिकाणी असणारा ऍक्ट होणारा फोर्स. सो देअरफॉर रेडियस ऑफ कर्वेचर आर ऑफ द मिनिस्कस इज गिव्हन बाय. हा रेडियस ऑफ कर्वेचर आर कसा काढणार हो? ठीक आहे, इथे एक काम करा, इथं आता हा 90 डिग्री तयार झाला, जरा इकडे झूम करा, इथं 90 डिग्री तयार झाला, इथं कॉस थिटा अप्लाय करा. कॉस थिटा म्हणजे काय असते, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. ऍडजस्टंट साइड स्मॉल आर, हायपोटेन्यूज कॅपिटल आर. म्हणजे कसं लिहू शकतो आपण, कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजस्टंट साइड स्मॉल आर अपॉन हायपोटेन्यूज कॅपिटल आर. म्हणजेच कॅपिटल आर मी इथं लिहितो आणि इथं काय लिहिलं, हा इथं असणार कॉस थिटा इकडे येईल. So therefore, capital R is equal to small r upon cos theta. Okay, so this is the radius of curvature of meniscus. Here, again h rho g is equal to twice t. Capital R ची किंमत काय हो? Capital small r upon cos theta. Small r upon cos theta वरती जाईल, म्हणजे कुठे येणार आहे, इथे. ओके, म्हणजे काय झालं इक्वेशन, एच रो जी इज इक्वल टू ट्वाइस टी कॉस थिटा अपॉन स्मॉल आर. आता काय करायचं आहे, आपल्याला एच ची किंमत हवी. सो एच इज इक्वल टू, हा जो रोजी आहे तो रोजी मी पलीकडे लिहितो, म्हणजे काय बघा, एच इज इक्वल टू ट्वाइस टी कॉस थिटा अपॉन आर रो जी. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर हाइट ऑफ द लिक्विड लेवल और लिक्विड कॉलम इनसाइड द कैपिलरी ट्यूब, and this h is equal to twice t cos theta upon r rho g. Okay, so this is the first method. काय नाव आहे त्याचं, युजिंग प्रेशर डिफरन्स. आणखीन एका मेथडने आपण हे एक्सप्रेशन काढू शकतो, म्हणजे सेकंड मेथड दिलेली आहे, युजिंग फोर्सेस. कशाचा वापर करून, फोर्सेसचा वापर करून. समजा आहे ही लिक्विड लेवल जी आहे या कॅपिलरी मध्ये, ती इथं घेतली, हे त्याचा असणारा मिनिस्कस, फोर्सेस मेथड मध्ये मिनिस्कस ही असणारी त्याची वॉल आहे. आता ज्या ठिकाणी त्याचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, मी तिथून टँजंट टाकतो. इथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बाहेरच्या बाजूला पण आहे थिटा, त्याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. आता इथं हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आपल्याला दिलेलं नाही आहे. व्हर्टिकल जो कॉम्पोनंट आहे, समजा मी इथून जर परपेंडिक्युलर ड्रॉन केला तर त्याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट काय होणार आहे, साहजिकच कॉस थिटा अप्लाय करा. कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. त्याच्यानुसार काय होईल, एफ टी कॉस थिटा. आणि ह्या असणार टँजंट म्हणजेच त्याचा सरफेस टेन्शनचा फोर्स एफ टी बार, आणि या ठिकाणी त्याचं डाऊनवर्ड असणारं वेट एम जी बार. ओके, आता हे वेट एम जी बार एफ टी कॉस थिटा बॅलन्स करणार आहे, ते पाहू आपण. बघा, राइज ऑफ वॉटर इनसाइड कॅपिलरी इज अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. कॅपिलरी मध्ये जेव्हा त्याच्यामध्ये, जसं की आता फॉर एक्झाम्पल कितीतरी एक्झाम्पल सांगता येतात, आपण पेनानं वहीवरती लिहितो, कॅपिलरी ऍक्शन असल्याशिवाय की शाई त्या पेनामधून बाहेर पडेल का. सेम तसं जसं आता या ठिकाणी ती कॅपिलरी फॉल होतं, तसं इथं मात्र काय होणार आहे, कॅपिलरी राईज वाढणार आहे. राईज ऑफ वॉटर इनसाइड कॅपिलरी इज अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. हे कुणाच्या विरुद्ध कार्य करतं, ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध कार्य करतं. सो देअरफॉर वेट ऑफ दॅट लिक्विड कॉलम मस्ट बी इक्वल अँड अपोजिट. बघा कुठे आहे वेट, बघा हे वेट एम जी. हे वेट एम जी कसं आहे, मस्ट बी इक्वल, म्हणजे हे जे कॉलम आहे लिक्विड कॉलम, त्याचं असणार वेट एम जी इक्वल असणार आहे आणि अपोजिट असणार आहे कुणाच्या, टू द प्रॉपर कॉम्पोनंट ऑफ फोर्स. जो काय फोर्स आहे, प्रॉपर कॉम्पोनंट्स आहेत त्याच्या अपोज असणार आहे. कशामुळे, ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. सो द लेंथ ऑफ लिक्विड इन कॉन्ट्रॅक्ट इनसाइड द कॅपिलरी इज 2 पाय आर. आता ही एकूण किती लेंथ असणार आहे कॉन्टॅक्ट मध्ये त्या कॅपिलरीच्या, म्हणजे त्याचा एकूण वरचा पृष्ठभागाचा परिघ, वर्तुळाचा परिघ, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, तर काय असतो 2 पाय आर. काय काय सांगितलं, राइज ऑफ वॉटर इनसाइड अ कॅपिलरी इज अगेन्स्ट
gravity. Hence, weight of liquid column must be equal and opposite to the proper components of force. त्याच्यामुळे due to surface tension कुठे at the point of contact. Next काय सांगितलं? So the length of liquid in contact inside the capillary is 2 pi. Total length किती असणार आहे कॉन्टॅक्ट मध्ये? 2 pi इतकी कॉन्टॅक्ट मध्ये लेंथ असणार आहे. So the force due to surface tension is given by. मग सरफेस टेन्शन मुळे तयार होणारा फोर्स काय फॉर्म्युला आपला? सरफेस टेन्शन मुळे T इज इक्वल टू काय म्हणतो आपण? फोर्स पर युनिट लेंथ. ओके, सो T इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. मग F इज इक्वल टू TL. F इज इक्वल टू TL. L म्हणजे त्याची लेंथ किती? L ची किंमत किती? 2 पाय आर. ओके, सो देयरफॉर FT फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज इक्वल टू T इंटू 2 पाय आर. याला आपण म्हणू इक्वेशन नंबर फर्स्ट. आता याच्यामध्ये व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ दिस फोर्स हे बघा. इकडे द व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ दिस फोर्स. आता व्हर्टिकल कॉम्पोनंट काय आहे फोर्सचा? हे बघा वरच्या डायरेक्शनला. ओके, तो कसा व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ द फोर्स? FTV. आता FTV म्हणजे हसत बसू नका. FTV म्हणजे फोर्स ड्यू टू व्हर्टिकल कॉम्पोनंट. FT म्हणजे काय? फोर्स ड्यू टू व्हर्टिकल कॉम्पोनंट. म्हणून FTV असं आपण म्हणणार. काय म्हणणार आहे? FTV इज इक्वल टू काय बघा व्हर्टिकल कॉम्पोनंट म्हणून होणारा फोर्स. आता फोर्स म्हणलं की काय? T इंटू L. L ची किंमत 2 पाय आर. तसं T इंटू L. L ची किंमत 2 पाय आर. मात्र या ठिकाणी असणारा हा व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे तो म्हणजे FT इंटू कॉस थिटा. हे इकडे बघा, इकडे बघा. हे का? FT कॉस थिटा. FT ची किंमत काय हो? T इंटू 2 पाय आर. हे बघा ठेवली. कॉस थिटा आहे असा. व्हर्टिकल कॉम्पोनंट कोण आहे? वरच्या डायरेक्शनला FT कॉस थिटा. FT ची किंमत काय? T इंटू 2 पाय आर. कॉस थिटा आहे असा. ओके, सो आता मला सांगा ती असणारी जी कॅपिलरी आहे ती कशी आहे? सिलेंड्रिकल आहे. आणि व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर? पाय आर स्क्वेअर एच. कॅपिलरी जी आहे आता हे बघा हे चॉक आहे. कसा आहे हो याचा आकार? सिलेंड्रिकल. मराठीमध्ये काय म्हणतो आपण? वृत्तचिती. गॅस असेल कसा आकार आहे? वृत्तचिती. याचा पण आकार कसा आहे? वृत्तचितिकेसारखा. मग त्याचं घनफळ काय असतं? ओके, सो व्हॉल्यूम ऑफ द कॅपिलरी इज पाय आर स्क्वेअर एच. त्याचा फॉर्म्युला काय? पाय आर स्क्वेअर एच. ओके, सो दिस इज द व्हॉल्यूम ऑफ द कॅपिलरी राईज. एकूण किती पाणी वरती चाललं तर पाय आर स्क्वेअर एच इतकं चाललं. सो मास ऑफ द लिक्विड इन द कॅपिलरी राईज. मग त्याचं मास काढू. आता जनरली बघा पुस्तकामध्ये डायरेक्ट दिले आपण इथे थोडंसं सॉल्व्ह केलं. मास डेन्सिटी म्हणजे काय हो? मास पर युनिट व्हॉल्यूम. मास म्हणजे काय? हा व्ही इकडे जाईल रो व्ही. सो देयरफॉर मास इज इक्वल टू रो. तसाच व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? त्या कॅपिलराईजचा पाय आर स्क्वेअर एच इंटू रो. ओके, मग मासचं फॉर्म्युला काय झाला? पाय आर स्क्वेअर एच रो. सो वेट ऑफ द लिक्विड इन द कॅपिलरी. आता त्याचं आपण वेट काढू. वेट काय? W इज इक्वल टू mg. m ची किंमत काय? पाय आर स्क्वेअर एच रो. G आहे असा इक्वेशन नंबर सेकंड. बघा काय काय म्हटलं ते आणि एकदा सांगतो. पहिली मेथडनं जो फॉर्म्युला काढला तोच फॉर्म्युला आपल्याला दुसऱ्या मेथडने काढायचा आहे. ओके, पहिल्या मेथडमध्ये काय म्हटलं बाळांनो? युझिंग प्रेशर डिफरन्स आपण ही मेथड वापरली. दुसऱ्या मेथडमध्ये काय म्हणतो आपण? युझिंग फोर्सेस. काय करतोय? युझिंग फोर्सेस. आता सुरुवातीला काय आहे? राईज ऑफ वॉटर इनसाइड कॅपिलरी ही कुणाच्या विरुद्ध कार्य करतं? तर लक्षात घ्या कुठलीही वस्तू जमिनीपासून जर वर न्यायची असेल तर आपण अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्य करत असतो. पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे त्याच्या विरुद्ध कार्य करत असतो. ओके, सो राईज ऑफ वॉटर इनसाइड कॅपिलरी इज अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. पाणी जरी कॅपिलरी मध्ये चढत असेल तर ते ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध कार्य करते. म्हणजे आता हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय? माझं असणारं वजन, माझं असणारं वस्तुमान तेवढ्याच तोलामानाचं बल कोण देतं माझ्यावरती? पृथ्वी देते. म्हणजेच माझं वेट. वेट काय आहे? नुसतं मास म्हणजे वेट आहे का? नाही. वेट म्हणजे mg. मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे हेच वेट ऑफ लिक्विड कॉलम. आता जेवढ्या प्रमाणामध्ये पाणी वरती चढलेलं आहे हे पुन्हा एवढं असणार आहे. मस्ट बी. मस्ट बी म्हणजे असं कसं? इक्वल अँड अपोजिट टू द प्रॉपर कॉम्पोनंट ऑफ फोर्स. ते इक्वल असणार आहे आणि अपोजिट असणार आहे कुणाच्या? प्रॉपर कॉम्पोनंट ऑफ फोर्स. फोर्स जे प्रॉपर कॉम्पोनंट असणार आहे त्याच्या. ओके, सो ड्यू टू कशामुळे? सरफेस टेन्शन ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट.
सो लेंथ ऑफ द लिक्विड इन कॉन्टॅक्ट इनसाइड द कॅपिलरीज. मग एकूण किती लांबी त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते? व्हेरी गो वर्तुळाचा किती असतो? 2 पाय. ओके. सो द फोर्स ड्यू टू टेन्शन फॉर्म्युला माहित आहे, टी इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ आपण म्हणतो. मग टी इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ म्हटलं तर फोर्स काय असतो? टी एल, टी इंटू एल 2 पाय. ओके. आता हे बघा, ही असणारी जी राईज झालेली लिक्विड आहे ते मी इथं थोडंसं मोठ्या प्रमाणात लिहिलं. ह्याचा व्हर्टिकल इथं तुम्ही स्केलर वेक्टर मध्ये मी शिकवलेलं आहे 11वी मध्ये तुम्हाला. इथं जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर त्याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट भेटतो, त्याला आपण रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स म्हणतो. एफ टी कॉस थिटा हा कॉम्पोनंट टँजंट एफ टी बार. या ठिकाणचं वेट एम जी. आता हा एफ टी कॉस तर हा वेट बॅलन्स करणार आहे. सो दिस इज अ कॅपिलरी वॉल. ओके. द व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ दिस फोर्स. आता व्हर्टिकल कॉम्पोनंट म्हणजे एफ टी व्ही. व्ही म्हणजे व्हर्टिकल, एफ टी म्हणजे त्याचा असणारा फोर्स. आता फॉर्म्युला काय हो? टी इंटू 2 पाय फॉर्म्युला. एफ टी व्ही म्हणजे एफ टी इंटू कॉस थिटा. हे बघा, एफ टी इंटू कॉस थिटा. सो एफ टीची व्हॅल्यू टी इंटू 2 पाय आर, कॉस थिटा ॲज इट इज. त्यानंतर आपण पुढे काय म्हणतो? व्हॉल्यूम ऑफ द कॅपिलरी राईज. मग किती व्हॉल्यूम आहे हो याचा? सो व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय स्क्वेअर एच. त्याचं व्हॉल्यूम काय असणार आहे? पाय स्क्वेअर एच. मास ऑफ द लिक्विड इन कॅपिलरी ट्यूब. आता फॉर्म्युला आहे डेन्सिटी म्हणजे मास पर व्हॉल्यूम. मास म्हणजे काय असणार आहे? रो इंटू व्ही. सो मास इज इक्वल टू रो ची किंमत तशीच ठेवा, व्हॉल्यूमची किंमत काय आहे? पाय आर स्क्वेअर एच. ओके. सो देयरफॉर वेट ऑफ द लिक्विड इन द कॅपिलरी ट्यूब. काय फॉर्म्युला? वेट डब्ल्यू इज इक्वल टू एम जी. एम ची व्हॅल्यू पाय आर स्क्वेअर एच रो जी आहे असा. इथपर्यंतच आपण ऑलरेडी डिस्कशन केलं. ओके. आता याच्या पुढे चला, त्याला आपण इक्वेशन नंबर सेकंड. जनरली जर आपण विचार केला तर इथं लक्षात घ्या, कन्फ्युजन होऊन देऊ नका. जनरली काय आहे इथं, तर याच्यामध्ये असणारा हा जो वेट आहे आणि त्या ठिकाणचा असणारा जे व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे, इकडे बघा, इकडे बघा, इकडे इकडे इकडे, हा व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे. ओके. आणि हे त्याचं वेट आहे लिक्विड कॉलमचं. याचा अर्थ आपण आता हे फोर्सेस आपल्याला दिसत नाहीत, हे जे फोर्सेस आहेत ते आपल्याला दिसत नाहीत पण ते ऍक्ट होत असतात. ओके. आता व्हर्टिकल कॉम्पोनंटच आहे की या वस्तूला पूर्णपणे बॅलन्स करतो. हा पृथ्वीवरची कुठलीही वस्तू असू दे, त्या प्रत्येक वस्तूला बॅलन्स करण्याचं कार्य कोण करत असतं? तर त्याच्यावरती ऍक्ट होत असणारा व्हर्टिकल कॉम्पोनंट. तो व्हर्टिकल कॉम्पोनंट त्या लिक्विड कॉलमसाठी किती आहे? एफ टी कॉस थिटा. त्याचं वेट किती आहे हो लिक्विड कॉलमचं? एम जी. त्याचा असणारा मास इंटू जी ची किंमत 9.8 ने त्याला मल्टिप्लाय करा. ओके. सो देयरफॉर वेट ऑफ द लिक्विड कॉलम इन द कॅपिलरी आहे आपण बघितलं, पाय स्क्वेअर एच रो जी. सो दिस व्हर्टिकल कॉम्पोनंट काय रे? टी इंटू 2 पाय आर कॉस थिटा इज एक्झॅक्टली बॅलन्स्ड बाय द वेट डब्ल्यू. सो टी इंटू 2 पाय आर कॉस थिटा इज इक्वल टू वेटची व्हॅल्यू काय? पाय स्क्वेअर एच रो जी. ओके. आता इथे कॅन्सल टर्म होणार, पाय पाय कॅन्सल होईल. एच ला मी इथं ठेवतो, इथं 2 आर स्क्वेअर आहे, इथं सिंगल आर आहे. डबल आर स्क्वेअर सिंगल आर स्क्वेअर कॅन्सल होणार आहे. सो एच इज इक्वल टू व्हॉट इज रिमेनिंग? 2 इंटू टी कॉस थिटा. इथं काय राहतं बघा अंशामध्ये? ट्वाइस टी कॉस थिटा अपॉन. आता याच्यामध्ये सिंगल आरच राहणार आहे, इकडचा आर कॅन्सल होतो, राहील का इकडे फक्त रो जी. ओके. म्हणजे काय होतं का? एच इज इक्वल टू ट्वाइस टी कॉस थिटा अपॉन आर रो जी. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर हाईट ऑफ द लिक्विड कॉलम. इकडे बघा काय इक्वेशन? एच इज इक्वल टू ट्वाइस टी कॉस थिटा अपॉन आर रो जी. पहिली मेथड. काय इक्वेशन? एच इज इक्वल टू ट्वाइस टी कॉस थिटा आर रो जी. दुसरी मेथड. ओके. पहिल्या मेथड आणि दुसऱ्या मेथड. आन्सर आपलं बदलतं का? नाही. सो इन टर्म्स ऑफ कॅपिलरी राईज द एक्सप्रेशन फॉर सरफेस टेन्शन इज. आता कॅपिलरी राईजच्या बाबतीमध्ये जर एक्सप्रेशन लिहायचं असेल तर हा टीला फक्त तिथंच ठेवा, हा आर रो जी इकडे घ्या याची बरोबर. म्हणजे काय होईल बघा? आर एच रो जी. आणि हा 2 कॉस थिटा छेदामध्ये घ्या, म्हणजे काय होईल सांगा? 2 कॉस थिटा. सो एक्सप्रेशन इन टर्म्स ऑफ कॅपिलरी राईज द एक्सप्रेशन फॉर सरफेस टेन्शन इज टी इज इक्वल टू आर एच रो जी अपॉन 2 कॉस थिटा. ओके. कॅपिलरी ऍक्शन, कॅपिलरी फॉल, कॅपिलरी राईज. त्यानंतर एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज और कॅपिलरी फॉल. त्याच्यामध्ये आपण मेथड फर्स्ट बघितली, राईजचीच बघितली. मेथड सेकंड बघितली युजिंग फोर्सेस, ती पण राईजचीच बघितली. ओके.
याच्यानुसार आपण फॉलची सुद्धा करू शकतो. धन्यवाद.